अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल म्हणजे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे काल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊ शकला नाही कारण की कारणही तसंच होतं आणि खूप महत्वाचं होतं. कारण की काल योगायोगाने माझ्या आयुष्यामधला खूप मोठा दिवस होता. खरं सांगते मी कालचा जो मी विचार सुद्धा केला नव्हता की एवढं लवकर हा योग जुळून येईल माझ्या आयुष्यामध्ये. तो म्हणजेच काय तर आपणास माहितीये की नुकतंच श्री दत्त जयंतीनिमित्त मागच्या 28 नोव्हेंबर पासून नोव्हेंबर मध्ये आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सप्ताह पार पडला होता. त्यामध्ये मी सुद्धा सहभाग घेतला होता. स्वगृही मी सुद्धा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं होतं आणि गुरुचरित्र पारायणचं म्हणजे पारायण करून एक अक्षरशः महिना सुद्धा होत नाही म्हणजे दत्त जयंतीला की अक्षरशः योगायोगाने म्हणा कशा पद्धतीने मला माहिती नाही पण गाणगापूर जायचं योगाला. मी फक्त गाणगापूर बद्दल गुरुचरित्र ग्रंथामध्ये ऐकलं आहे किंवा अशा कथा ऐकल्या आहेत किंवा माहिती ऐकली आहे पण ते गाणगापूर या ठिकाणी जायचा योग कधीच जुळून नाही आला. मी खूप लोकांना माहिती सांगते, सेवा सांगते, सर्व काही करते पण गाणगापूर या ठिकाणी जाण्याचा योग कधीच खरंच नाही आला. अक्कलकोटला देखील आजपर्यंत मी खरं सांगते माझं जास्तीत जास्त 3 वेळ जायचा योग आला असेल. सर्वप्रथम मी अक्कलकोटला गेली होती म्हणजे 2 वर्षापूर्वी. त्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात 2025 ची सुरुवात ही अक्कलकोटला जाऊन तिथल्याच फक्त अक्कलकोट पासूनच अक्कलकोटचं दर्शन झालं. तिथून तुळजापूर आणि तिथून लगेच आम्ही घरी परत आलो होतो. त्यामुळे ते एक दर्शन मागच्या झालं आणि या वर्षी सुद्धा माझ्या मनात हुरहुर होती. कुठेतरी मनात विचार होता की या वर्षीची सुरुवात म्हणजे येणाऱ्या नवीन वर्ष 2026 हे इंग्रजी वर्षी सुरुवात देखील अक्कलकोटला जाऊन होईल का आपली. फक्त मनात विचार होता. असं काही प्लॅनिंग नव्हतं की अक्कलकोटला जायचंच आहे आपल्याला किंवा आपण दर्शन घ्यायचं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात करायचीच आहे हे काही नक्की खरं ठरलेलं नव्हतं. पण अक्कलकोटला जायचं सुद्धा योग आला आणि सगळ्यात महत्वाचं गाणगापूर जी पावनभूमी आहे त्या पावनभूमीमध्ये जे गुरुचरित्र ग्रंथातले 42 म्हणजे 40 अध्याय जे आहेत 40 म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे आपणास माहिती की 52 अध्याय आहेत टोटल ते 52 अध्यायापैकी 40 अध्याय जे घडलेले आहेत ते खुद्द गाणगापूर या भूमीमध्ये घडलेले आहेत. आणि आपणास माहिती असेल की श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या निर्गुण पादुका देखील याच ठिकाणी आहेत. तर त्यामुळे काल त्याचं दर्शन तिथे झालं. सोबतच निर्गुण पादुकांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. अक्षरशः तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही संगम तीर्थावर जाणार होतो. त्या संगम तीर्थाला जाता जाता आम्हाला तिथे मध्येच आपल्या दिंडोबे स्वामी समर्थ केंद्र श्री स्वामी समर्थांचा मठ तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या जागेवर तिथे स्थायिक आहे. तिथे आम्ही ते जाता आम्ही ते निर्गुण मठ सुद्धा पाहिला आम्ही जाता आणि ते मठ पाहिल्यानंतर आमची जायची इच्छा होती. म्हटलं आधी संगमेश्वरचं आपण दर्शन घेऊया, औदुंबर वृक्षाचं दर्शन घेऊया. तिथे आम्ही स्वतः तिथे दर्शन वगैरे घेतलं सर्व आणि जिथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तिथे तप केला होता संगमेश्वरच्या त्या ठिकाणी तिथलं सुद्धा आम्ही त्या दर्शन घेतलं आणि तिथून परत येत असताना आम्ही जे दिंडोबे स्वामी समर्थ केंद्र आहे मठ आहे त्या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि तिथे जायची खरंच इच्छा होती कारण की ते बाहेरून इतकं सुंदर आणि भव्य होतं ना की कोणीही कोणताही सेवेकरी जाण्या वाचून राहणार नाही इतकं मोठं ते भूमी आहे. तिथे जागेमध्ये त्या अक्षरशः मोठ्या प्रमाणात ते बांधलेलं आहे मठ. सर्व काही आपलं स्वामी समर्थ जे काही केंद्र आहे किंवा तुम्ही गुरुपीठ ज्यांनी पाहिलंय त्या पद्धतीनेच तिथे मोठ्या जागेवरती मोठ्या प्रमाणात तो मठ उभारलेला आहे, केंद्र उभारलेलं आहे स्वामी समर्थांचं. तर तिथे आम्ही गेल्यानंतर आम्ही तिथे ज्यावेळेस दर्शन घेतलं त्या मठामध्ये आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. तिथे गेल्यावरती तिथे आम्हाला एक सेवेकरी दादा भेटले. ते सेवेकरी दादा खरं सांगते इतकी छान त्यांच्याकडून माहिती ऐकायला मिळाली ना. मी खरं सांगते तुमचा आमच्यावर विश्वास असू द्या किंवा नसू द्या, कोणावर असू द्या किंवा नसू द्या, पण हे जे दादा आहे जे तुम्हाला आता समोर व्हिडिओमध्ये दिसतीलच त्या दादांनी खरं सांगते श्री गुरुचरित्र ग्रंथ हा आपण का वाचला पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये जर खरतर पितृदोष का लागतो आपल्याला का लागतो आणि त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल इतकी छान माहिती दिलेली आहे ना. खरंच सांगते तुम्ही ती माहिती समोर जाऊन ऐका, मन लावून ऐका, तुम्हाला कळेल की काय महत्व आहे या सर्व गोष्टींचं. आम्ही तर सांगतोच पण खूप लोकांचा विश्वास बसत नाही. खूप लोकांना वाटतं की पब्लिसिटीसाठी किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी हे सगळे व्हिडिओ करतात पण नाही, या सर्व गोष्टींमध्ये तथ्य आहे. म्हणून एक दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील या गाणगापूर या ठिकाणीच होत असतं. म्हणून सांगते की आणि हवन युक्त सुद्धा होत असतं. आज 25 तारीख आहे. आज सुद्धा त्या गाणगापूर या ठिकाणी तिथे हवन युक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होणार आहे. आणि हवन युक्त कुठलीही सेवा करण्याचं काय महत्व आहे याबद्दल देखील त्यांनी माहिती सांगितली आहे. खूप छान पद्धतीने सांगितले आहे. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा असेल पण नक्कीच तो मन लावून तुम्ही ऐका जेणेकरून तुम्हाला सुद्धा इच्छा होईल गाणगापूरला जायची आणि तिथल्या सर्व त्या गोष्टींची माहिती घेण्याची. सोबतच त्या दादांनी पितृदोष आपल्याला म्हणजे पितृदोष मधून बाहेर पडण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत हे पण सांगितलेलं आहे. आणि आपला जो काही जे मठ जो उभारलेला आहे जो आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहता समोर जाऊन तो मठ त्या जागेवरच उभारलेला आहे. त्या जागेवरती गुरुचरित्र ग्रंथातला 47वा अध्याय घडलेला आहे आणि त्याच जागेवरती हा मठ उभारलेला आहे. बघा किती पावनभूमी आहे. त्या पावनभूमीमध्ये काल खरंच जायचा योग आला. खूप खूप छान होतं. खूप असं पवित्र वाटलं. खूप ऊर्जा जाणवली त्या जागेवरती.
त्यामुळे त्या समोर जाऊन तुम्ही सर्व संपूर्ण माहिती काकांच्या मुखातूनच ऐकणार आहे. ती माहिती इतकी छान आहे ना, खरं सांगते. अक्षरशः मला तिथे कितीतरी वेळ बसून त्यांच्याकडून ते ऐकावं असं वाटत होतं. पण वेळ कमी होता आमच्याकडे. समोर आम्हाला अक्कलकोट अजूनही खूप ठिकाणांना दर्शन द्यायचं होतं, त्यामुळे आम्हाला तिथे वेळ कमी पडला. नाही तर खूप माहिती त्यांच्याकडून मिळाली असते, खरं सांगते. आणि हे जे काका आहेत, मला अजून एक माहिती आहे, हे जे काका आहेत सेवेकरी काका, ते खुद्द परमपूज्य गुरुमाऊली यांच्या सानिध्यात राहिलेले आहेत, अजूनही ते असतात. त्यामुळे सांगते आहे की त्यांची माहिती खूप म्हणजे महत्वपूर्ण आहे. ती तुम्ही ऐका आणि ती फॉलो करा. आणि खरं सांगते तुम्हाला त्यांच्याकडून तरी जी माहिती मिळाली आहे त्यांच्याकडून तुम्हाला विश्वास बसेल की खरंच आपल्या आयुष्यामध्ये हे जे काही प्रॉब्लेम्स, अडचणी, संकट, त्रास आहे ते कशामुळे होतात आणि त्याच्यावरती काय उपाय आहे. आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणी मदतीला जर नाही आलं, कुठलीही व्यक्ती मदतीला नाही आली आपल्या अडचणीमध्ये, तर कोण आपल्याला मदत करू शकतं हे सुद्धा त्या काकांनी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे नक्की संपूर्ण व्हिडिओ पुढचा तुम्ही ऐकून घ्या व्यवस्थितपणे. प्रत्यक्ष जिवंतपणा त्यांच्या सेवेमध्ये इतकं सामर्थ्य होतं फोटो बनवण्याचे. महाराज प्रत्यक्ष त्यांच्यासमोर बसून फोटो तयार करून घ्यायचे. त्यांना अनेक दृष्टांत झालेले महाराजांचे फोटो तयार करताना. त्यांना मोरेदादांनी ती शक्ती दिलेली होती. तर ज्यावेळेस सद्गुरू पिटले महाराजांनी मोरेदादांना दरबाराचे छोटे छोटे फोटो दिले, त्यावेळेस पहिलं केंद्र पिंपळगाव येथले सुरू झालं. त्याची वास्तू तयार झाली. वास्तू शांतीची तारीख काढायला सेवेकरी आले होते. त्यावेळेस त्यांनी दादांना सांगितलं का आम्ही शिर्डीला साईबाबाचा 8-9 फुटी फोटो पाहिला, म्हणजे आपल्याला महाराजांचा तसाच बनवायचा. त्यावेळेस दादांकडे छोटे छोटे फोटो होते. दादांनी ध्यान लावलं 10 मिनटं आणि सांगितलं वणीला जा, तिथं गडाच्या जशी देवी तशीच गावात पण आहे मंदिर, त्याच्याजवळ जो पहिला फोटोग्राफर भेटेल त्याला घेऊन यावं मला. ते आमचे मामा होते. ते एका पायावर तयार झाले. हे सगळे फोटो ते न पाहता बनवायचे. त्यांना दादांनी एवढं सामर्थ्य दिलं. फोटोत किती जिवंतपण आहे, असं महाराज प्रत्यक्ष समोर बसलेले बोलताय असं एवढं सामर्थ्य त्यांच्या कलेमध्ये. वेळेस नरसिंह सरस्वती स्वामी 28 ते 32 वर्ष या गाणगापूरमध्ये कार्यरत होते. त्यावेळेस निर्गुण पादुका मठापासून संगमावर त्रिकाल संध्येसाठी येत असत. त्यावेळेस इथं विश्रांती कट्टा अंतर जास्त असल्यामुळे लोकानुग्रहासाठी इथं विश्रांती कट्ट्यावर 10 मिनटं येताना जाताना बसायचे. त्यावेळेस या जागेचा मालक, शेताचा मालक पर्वतेश्वर शेतात काम करत असताना महाराजांना पाहिल्यावर सगळे कामं सोडून येताना जाताना महाराजांना लोटांगण घालायचं. त्यावेळेस 12 वर्षांनी महाराज त्याला प्रसन्न झाल्यावर महाराज म्हणतात, अरे पर्वतेश्वर, तू एवढं श्रद्धेने येऊन आमचं दर्शन घेतो, तुझी मनोकामना काय? त्यावेळेस भारतात सर्वत्र दुष्काळ पडलेला असतो. पुढंच शेतात पीक नसतं. सगळ्यांचे पिकं दूषित वाऱ्यामुळे नासलेल्या असतात. आणि या पर्वतेश्वरच्या नित्यसेवेच्या पुण्यामुळे याच्या शेतात कमरेपेक्षा उंच पीक आलेलं असतं. त्यावेळेस महाराज त्याला म्हणतात, पर्वतेश्वर, हे उभं पीक कापून टाक, तुझी मनोकामना पूर्ण होईल बुवा. तर तो कोणत्याही प्रकारचा विचार न करता कप आहे ना, गुरूंवर माझी अफाट श्रद्धा आहे, गुरूंच्या वाक्यावर माझा आत्मविश्वास आहे. ठीक आहे. ते गावातले सगळे मित्र कंपनी गोळा करून त्यावेळेस महाराजांची आज्ञा म्हणून सगळं पीक कापून टाकतो महाराज येईपर्यंत स्नानावरून. ज्यावेळेस संध्याकाळी महाराज स्नानावरून येतात, महाराज परत तिथं विश्रांतीला बसतात. महाराज म्हणतात, अरे पर्वतेश्वर, मी तुला विनोदाने पीक कापायला लावलं, तू खरंच कापलं म्हणे, आता उद्या खाशील काय म्हणे? नाही म्हणे महाराज, तुमचा शब्द, तुमचं वाक्य कामधेनूप्रमाणे सगळ्या इच्छा पूर्ण करतं, याच्यावर माझा आत्मविश्वास, दृढ श्रद्धा आहे, तुमच्या शब्दाच्या पुढं नाही म्हणे. ठीक आहे. महाराज म्हणतात, महाराज उभे राहतात. परत एकदा त्याच्या शेताकडे पाहतात आणि निर्गुण पादुका मठाकडे जातात. त्या रात्रीपासून 8 दिवस या गाणगापुरात इतका मुसळधार पाऊस होतो. त्याच्या एकेका कापलेल्या रोपाला
शतपटीने धान्य येतं. शतपटीने दुष्काळाच्या काळात आपलं कुटुंब पोषून उद्धरून अख्ख्या पंचक्रोशीत गाणगापूर पंचक्रोशीतल्या लोकांना धान्य पुरवतो एवढं धान्य दिलं होतं. दुष्काळाच्या काळात भारतभर जगात कुठंच पीक नसतं. शेतात सगळे पिकांना दूषित वाऱ्याचा रोग, जसा कोरोनाचा आता आजार आला होता तसा दूषित वाऱ्याचा रोग असतो त्यावेळेस. पण गुरूंच्या आशीर्वादाने, गुरूंच्या शब्दाने, नित्यसेवेने त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. गुरुवाक्य कामधेनूप्रमाणे सगळ्या इच्छा पूर्ण करणारा असतं. याच्यातून हा बोध घेतला पाहिजे आपण. आता गुरुचित्राची शक्ती आणि ह्या जागेचा संदर्भ थोडासा सांगा. त्यावेळेस महाराज इथून गेल्यावर संगमावर स्नान करत असत व स्नान केल्यानंतर जे आंतरपीडित दुःखी लोक महाराजांकडे प्रश्न घेऊन यायचे ते औदुंबर अश्वत्थ कल्पवृक्षाखाली बसून महाराज सगळ्यांना उपदेश करत असत, सेवा देत असत, जसं आज माऊली लोकांना सेवा देतात. तर त्याच्यातून ज्या लीला घडल्या गेल्या त्याच्यातून गुरुचरित्र लिहिलं गेलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या समस्या, सगळ्या प्रकारच्या दुःखावर गुरुचरित्र एकमेव उपाय आहे. ज्यावेळेस मानव सगळे प्रयत्न करून टाकला, कुणीच मदत करायला तयार नाही, अशा वेळेस शेवटचा पर्याय गुरुचरित्र आहे. त्याच्यातील दैवी शक्तीमुळे महाराजांनी स्वतः कथन केल्यामुळे, उपदेश केल्यामुळे आपले चित्त आपोआप गुरुचरणी गुंतले जाते आणि मनुष्य दुःखमुक्त, भयमुक्त, संकटमुक्त होऊन भवसागर तरून जातो. म्हणून गुरुचरित्र वेळोवेळी वाचलं पाहिजे. या भूमीत 40 अध्याय घडल्यामुळे, या भूमीत महाराज अदृश्य रूपात, निर्गुण पादुकांच्या रूपात असल्यामुळे या गाणगापूर या धामावर गुरुचरित्राचं असाधारण असं महत्त्व आहे. इथं शतपटीने फलश्रुती आहे कोणत्याही सेवेची, असा महाराजांनी गुरुचरित्राचा आशीर्वाद दिलेला आहे. तीर्थक्षेत्रावर गुरुच्या सान्निध्यात कोणताही मंत्र म्हटला, कोणतीही सेवा केली, शतपटीने फलश्रुती राहील असं गुरुचरित्रात महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून इथं 36 जिल्ह्यातून रोज हजारो लोक येतात, गुरुचरित्र वाचतात. इथं गुरुचरित्र वाचण्याचं असाधारण असं महत्त्व काय आहे? गुरुचरित्र का वाचावं? तर मनुष्य जन्माला येतात आईकडचे, वडिलांकडचे, ऋण, वैर, हत्या, भोग, शाप, ताप, तळतळाट 72 प्रकारचे ऋण घेऊन जन्माला येत असतो. त्याच्यातून ऋणमुक्त, भयमुक्त होण्याचं सामर्थ्य फक्त गुरुचरित्रात असल्यामुळेच गुरुचरित्र वाचलं जातं श्रद्धेने. म्हणून आपणही गुरुचरित्र वाचावं. इथं दर पौर्णिमेला हवनयुक्त गुरुचरित्र सेवा घेतली जाते. सगळ्या सेवांमध्ये आज हवनयुक्त सेवा अतिशय प्रभावी आहे. ज्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो मंत्र, आपली एकाग्रता, एक चित्त असेल त्यावेळेस महाराजांपर्यंत पोहोचतो. पण हवन सेवेचं असं वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस अग्नी आपल्यासमोर प्रज्वलित असतो, अग्निदेवता त्याच्या परिवारासह स्वाहा आणि स्वधा या 2 पत्न्यांसह हजर असतात. ज्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ स्वाहा म्हणतो, गहू, तांदूळ, साखर, पांढरे तीळ आहुती देतो, त्यावेळेस अग्निदेवाची पत्नी स्वाहा त्या देवतेच्या मुखात ती आहुती त्वरित पोहोचवती. तिथं ती देवता अदृश्य रूपात हजर होती अग्नीच्या तिथं. म्हणून कलियुगात हवन सेवा अतिशय उच्च सेवा मानली गेलेली आहे. त्वरित मनोकामना पूर्ण करणारी शीघ्र फलदायी हवन सेवा आहे. आता पितृदोष आणि ह्या जागेचं महत्त्व थोडंसं सांगा. पितृदोष कशा प्रकारे निवारण होऊ शकतो ह्या जागेमध्ये जर आपण सेवा केली तर? 90% लोक पितृदोष पीडित आहेत. पितृदोष म्हणजे ज्या घरात आईकडचे, वडिलांकडचे वाडवडील मृत्यूनंतर त्यांच्या खात्यात पुण्याचा अभाव असल्यामुळे वेगवेगळ्या योनीत गेले, भूत योनी, प्रेत योनी, पिशाची योनी, ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, अशा 84 लाख योनीतून मनुष्याला फिरावं लागतं. असं पूर्वपार चालत आलेली परंपरा भारतीय संस्कृतीची. तर सर्वात भयानक भूत योनी, प्रेत योनी असतात. त्याला जे ह्या योनीत गेले
ते सगळे पितर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळात घराच्या, आपण ज्याला कॉर्नर म्हणतो, कोपऱ्यात येऊन बसतात. ते घर चालवतात. त्यावेळेस तोंडाची घास येतो घरातल्या लोकांच्या, घाच्यापर्यंत पोहोचत नाही. विवाह वेळेवर होत नाही, नोकरी मिळत नाही, नोकरी मिळाली तर छोकरी नाही, दात आहे तो चणे नाही, चणे आहे तो दात नाही, म्हणजे अनेक प्रश्न उभं राहतात. घरात कटकटी, सासूचं सुनाचं पटत नाही, मुलाचं बापाचं पटत नाही, कोणाचंच कोणाशी पटत नाही, अशांतता सर्वत्र. तर ते पितर घर चालवत राहतं. त्यांचं म्हणणं काय राहतं, आम्हाला सद्गती द्या. त्यांना सद्गती देण्यासाठी त्यांना पुण्याची आवश्यकता असते. ते पुण्य त्यांनी ज्यांना जन्माला घातलेलं आहे त्यांच्या वंशातले लोक तेच देऊ शकतात. म्हणून ते त्याच लोकांना धारतात, त्यांच्या वंशातल्या. त्याला पितृदोष असे म्हणतात. म्हणून पितरांच्या सद्गतीकरता रोज काळ्या मुंग्यांना साखर दिली पाहिजे चिमूटभर, रोज गाईला नैवेद्य दिला पाहिजे. काळी मुंगी ही कायम चालत राहते. जेवढी भारताची मिलिटरी सरळ रेषेत चालत नाही, काळी मुंगी कायम चालत राहते, प्रयत्न करत राहते. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. हा सद्गुण जगाचे गुरु स्वामी महाराज काळ्या मुंगीकडून शिकले आणि स्वामींनी मुंगीला गुरु केलेलं आहे. जगाच्या गुरूंनी जे 24 गुरु केले त्याच्यात काळ्या मुंगीचा क्रमांक पहिला आहे. पितृदोषावरती ह्या जागेत सेवा केल्याचं फलित किती पद्धतीने, म्हणजे किती प्रकारे पटकन पितृदोष तुमचं निवारण होऊ शकतो? आता गाईला सुद्धा रोज घास दिला पाहिजे पंचमायेने. गाईच्या पोटात जे 33 कोट 33 प्रकारचे दैवत असतात, ऋषी मुनी संत सज्जन, त्यांना तो घास मिळाल्यावर ते आशीर्वाद देतात. जी मनशांती बाजारात लाखो रुपये देऊन मिळत नाही ती गोसेवेने मिळते. म्हणून भारतीय संस्कृतीत अनादिकालापासून गोसेवा हीच ईश्वर सेवा मानली गेलेली. म्हणून गाईला रोज नैवेद्य दिला पाहिजे. तसंच आपल्या पितरांना सद्गती देण्याचं काम सीतामातेने कावळ्याकडे दिलेलं आहे. म्हणून कावळ्याला आपण पितृपक्ष 10वा झाल्यावर, वर्ष श्राद्ध झाल्यावर दही भाताचा गोल चांदकीवर नैवेद्य ठेवतो. दही भाताने सगळे खवळलेले पित्र शांत होतात, त्यांना सद्गती मिळते. ते कुठं अडकलेले असतात त्यांचा पुढचा प्रवास मोकळा होतो. म्हणून नारायण नागबली विधी, मातृगायीचे जे विधी होतात, ब्राह्मण लोक दही भाताचे पिंड करतात, मंत्र म्हणतात, कावळ्याला ठेवायला लावतात. कावळ्यांनी त्याला शिवल्यावर पितृदोष मुक्त होतो मनुष्य. एवढं सामर्थ्य दही भात छोट्याशा कृतीमध्ये आपण ते घरी रोज गोल चांदकी करून चमच्याभर दही चमच्याभर भात मिक्स करून श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून कावळ्याला ठेवल्यास नारायण नागबली विधी केल्याचं पुण्य आहे, मातृगायाचा विधी केल्याचं पुण्य आहे. विधी करण्याची आवश्यकता नाही. एवढं छोट्याशा कृतीत सामर्थ्य आहे. दिवसभरात एक तरी मनुष्य घरी जेवू घातला पाहिजे. लहान मुलगा आला चॉकलेट गोळ्या बिस्किट अन्नदान, मोठा मनुष्य आला जेवण चहा पाणी, त्यांनी वास्तुदोष दूर होतात, पितृदोष दूर होतात. जागेत गुरुचरित्राचा 48वा अध्याय घडलेला असल्यामुळे इथलं स्थान महात्म्य आहे. महाराज रोज सकाळ दुपार संध्याकाळ इथं विश्रांतीसाठी बसतात. इथं महाराज अदृश्य रूपात आहे, पादुकांच्या रूपात आहे. या गाणगापूर भूमीमध्ये गुरुचरित्र घडलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे या स्थानाचं अतिशय महत्त्व आहे गुरुचरित्राचं. गुरुचरित्र वाचल्याने पितृदोष मुक्त होतो मनुष्य. पितृदोषावर रामबाण उपाय गुरुचरित्र आहे. तेवढं सामर्थ्य फक्त गुरुचरित्रात आहे. आपले जे 72 प्रकारचे ऋण वैर हत्या भोग शाप ताप तळतळा सगळे दोष आहे, तेवढं घालवण्याचं सामर्थ्य फक्त गुरुचरित्रात आहे. म्हणून इथं गुरुचरित्र वाचलं जातं. ओके, धन्यवाद काका. तुम्ही खूप सुंदर माहिती दिली स्वामी महाराजांबद्दल, पितृदोषाबद्दल, गाणगापूर स्थान महात्म्य पण तुम्ही छान सांगितलं. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ तुमचा लाखो लोकांपर्यंत जाईल हे आम्ही तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. श्री स्वामी. श्री स्वामी प्रसाद या. तर आता तुम्ही जी काही माहिती काकांकडून ऐकली आहे ती किती महत्वपूर्ण आहे बघा. म्हणजे अक्षरशः ऐकत राहावं असं वाटतं, इतकी छान त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता जर तुमचा विश्वास बसला असेल की पितृदोष हा असतो आणि तो आपल्याला दूर करायचा असेल तर काय करायला पाहिजे, श्री गुरुचित्र ग्रंथाचं महत्व तुम्हाला कळालं असेल आणि ते गुरुचित्र ग्रंथाचं आपल्याला पारायण का करायला पाहिजे आणि गाणगापूर इथे तुम्ही त्या ठिकाणी 1 दिवसीय पारायण सुद्धा तुम्ही करू शकता, हवन युक्त सुद्धा करू शकता.
इतकी छान अशी पावन भूमी आहे. आम्हाला तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात ऊर्जा जाणवली. तुम्हाला सुद्धा जाणवेल. तुम्ही सुद्धा एकदा तिथे जाऊन व्हिजिट करा आणि तुम्ही सुद्धा एकदा तिथे कुठलीही सेवा करा. त्या काकांनी सांगितलं की त्या पावन भूमीमध्ये किंवा त्या मठामध्ये स्वामींचे तुम्ही कुठलाही स्वामी समर्थांचा कुठलाही मंत्र तुम्ही कुठलाही जप करा, त्याचं तुम्हाला कितीतरी पटीने जास्त पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो तिथे भरपूर प्रमाणामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण चालू होतं एक दिवसीय. आणि आज 25 तारीख आहे. आज सुद्धा तिथे हवन युक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं एक दिवसीय पारायण चालू आहे. बघा इतकी मोठे मोठे तिथे असे पारायण घडतात आणि किती ऊर्जा असेल त्या मठामध्ये. आम्हाला तर खूप मोठ्या प्रमाणात जाणवेल, खरं सांगते. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपण आपल्या आयुष्यामध्ये खरंच सांगते श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं खूप महत्वाचं आहे. कारण की श्री गुरुचरित्र ग्रंथातले 40 अध्याय गाणगापूर या ठिकाणीच पावनभूमीमध्ये घडलेले आहेत. आणि हे सर्व कथा ज्या आहेत त्या ग्रंथातल्या सर्व सत्य घटना आहेत. खरं सांगते त्या काकांनी सांगितलं, मला माहिती नव्हतं पण त्या काकांनी सांगितलं हा जो मठ उभा केला आहे त्या जागेवरती, ती जागा म्हणजे कुठली जागा की बा गुरुचरित्र ग्रंथातला जो काही 47वा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये जो पर्वतेश्वर नावाचा व्यक्ती होता, शेतकरी होता, ज्याची ती शेतीची जागा आहे ती त्या जागेवरती हा मठ उभारलेला आहे. ती जागा जी आहे त्या पर्वतेश्वर नावाचा जो काही भक्त होता, सेवेकरी होता, तो त्या जागेवर शेती करायचा आपलं. आणि शेती करत असताना ज्यावेळेस नृसिंह सरस्वती महाराज त्या जागेवरून जायचे, कारण की त्या मठाच्या त्या शेताच्या समोरच थोड्याफार पुढे गेलं की तिथे संगम आहे, म्हणजे संगम नदी आहे, जिथे तुम्हाला अमरजा भीमा संगम जी काही म्हणतात ते नदी, जिथे ते स्नान वगैरे करायचे, तप करायचे. ती जागा तिथून त्यांच्या शेतातूनच जायची असेल, ते रस्ता तिथूनच होता. मग ते नृसिंह सरस्वती महाराज जाता येतात त्यांच्या शेतामध्ये थोड्या वेळ बसायचे, आराम करायचे थोड्या वेळ. आणि तिथे ज्यावेळेस बसायचे त्यावेळेस पर्वतेश्वर जे काही होता भक्त तो फक्त त्यांना बघायचा. त्यांना माहिती नव्हते कोण आहेत काय माहिती नव्हतं. तो फक्त जायचा आणि रोज त्यांचं लोटांगण घालून दर्शन घ्यायचं, एवढंच करायचं, बाकी काहीच नाही. शेतीची कामं सोडायचे, ते दिसले शेतीची कामं बंद करायचा आणि जायचं तिथे लोटांगण घालून त्यांचं दर्शन घ्यायचा आणि परत यायचा, बस एवढंच करायचं. आणि तो असं हा किती दिवस करायचा, फक्त 2-3 महिने किंवा 2-3 दिवस त्यांना केलं, त्यांना श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद मिळाला असं आहे का? नाही. तर त्या पर्वतेश्वर जो काही व्यक्ती होता, शेतकरी होता, भक्त होता, त्याने कंटिन्यू 12 वर्ष ही गोष्ट सलग केली. सलग 12 वर्ष ही गोष्ट सलग केल्यामुळे त्याला 12 वर्षानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज त्यांना प्रसन्न झाले आणि त्याच्यानंतरच त्यांनी त्यांना जे काही वरदान दिलं ते खरंच सांगे. तुम्हाला ते कथा वाचलीच असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की पर्वतेश्वर महाराज जे काही भक्त आहेत त्यांना कशा प्रकारे म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांनी वरदान दिला आणि कशा प्रकारे त्यांना अनुभूती आली. तुम्ही कथा वाचली असेल त्याच्यातून तुम्हाला कळेलच की म्हणजे विचार करा, तुम्ही जी काही सेवा करत आहात, कुणी कुणी कशी भक्त आहेत किंवा अशी म्हणतात की आम्ही सेवा केली, महिनाभर झाला की लगेच आम्हाला अनुभूती आली नाही. तुम्ही लगेच प्रश्न टाकता की ताई आम्हाला अनुभूती नाही आली, आम्ही सेवा सोडून देतो आहे, आम्हाला प्रश्न आमचे प्रश्न वाढतच चालले आहे, आम्हाला त्रास वाढतच चालला आहे. मग तुम्ही विचार करा त्या काळामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथ ज्यावेळेस घडला किंवा ज्यावेळेस ती कथा झाल्या त्या वेळेसच्या त्या भक्तांना सुद्धा 12 वर्षानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रसन्न होतात. मग आपण कोण आहोत? आपण तर खूप मामूली आहोत. आपण फक्त 2-3 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या किंवा वर्षभराच्या सेवेने आपण म्हणतो की आम्ही सेवा केली, आम्हाला प्रसन्न झाले नाही, आम्हाला वरदान भेटलं नाही किंवा आम्हाला अनुभूती नाही आली. मग तुम्ही विचार करा की त्यासाठी आपल्याला किती तप करायला पाहिजे, किती सेवा करायला पाहिजे, आपली सेवा किती वाढवायला पाहिजे हे तुम्हीच ठरवा. कारण की त्यावेळेसच्या भक्तांना सुद्धा 12 वर्षानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज प्रसन्न झाले आणि अनुभूती त्यांना आली. त्यामुळे आपली पण सेवा वाढवा, आपले पण पारायण वाढवा आणि फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवायची. काही कुठली ईर्ष्या, कुठलीही म्हणतात ना फळप्राप्ती लवकरात लवकर व्हावी हे मनात कधी ठेवायचं नाही. फक्त आपली सेवा करत राहायचं. सामूहिक सेवा सुद्धा तुम्ही एका म्हणजे स्वगृही करा किंवा तुम्ही त्या पावन भूमीमध्ये करा किंवा एकट्याने करा, कुठलीही करा, पण ती मनोभावे श्रद्धेने करा. कुठली फळप्राप्तीची अपेक्षा ठेवू नका. आपोआपच श्री नृसिंह सरस्वती महाराज किंवा स्वामी महाराज किंवा दत्त महाराज आपोआपच प्रसन्न होतील आणि नक्कीच ज्यावेळेस त्यांना द्यायचे ते त्याच वेळेस तुम्हाला देणार आहे. तुम्ही कितीही घाई करा, कितीही काही करा, त्याबद्दल तुम्हाला काही ते भेटणार नाही आहे लवकर. त्यामुळे यावर तुम्हाला कळालं असेलच. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ ह्याच्यावरतीच होता, खूप महत्वपूर्ण होता. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ आवडला सुद्धा नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.